हेच बघा ना, AI टूल्सला मी विचारलं प्रॉम्प्ट म्हणजे काय किंवा AI टूलशी संवाद कसा साधावा. पाहिलंत ना, ChatGPT, परप्लेक्सिटी, कोपायलट आणि ग्रॉक AI यांनी माझ्या साध्या प्रश्नावर वेगवेगळ्या पद्धतीने पटकन उत्तर दिलं. तुम्ही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न देखील करू शकता. मी तर अगदी साध्या आणि लोकल भाषेत विचारलं, व्याकरणाचा कुठलाही नियम न वापरता. तसंच तुम्हीही आपल्या भाषेत अगदी तुटक किंवा साधं विचारलं तरीही टूल्स तुम्हाला उत्तर देतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यासाठी तुम्हाला इंजिनियर असण्याची किंवा कॉम्प्युटरचा तज्ज्ञ असण्याची गरज नाही. फक्त काय विचारायचे ते तुम्हाला माहीत असले पाहिजे. नेमका प्रश्न विचारा आणि हव्या त्या उत्तराची अपेक्षा सांगा. बस एवढंच. कारण ही टूल्स माणसासारखी विचार करू शकत नाहीत, पण मोठ्या प्रमाणावर डेटा पाहून त्यातील पॅटर्न समजून घेऊन त्या पॅटर्ननुसार निर्णय घेतात, समस्या सोडवतायत किंवा नवीन माहिती तयार करतात. पण लक्षात ठेवा, योग्य उत्तर मिळवायचं असेल तर काही पद्धती पाळायला पाहिजेत. तुम्हाला आठवतंय का, अलीकडेच एका IT कंपनीने 12,000 उमेदवारांना बोलवले होते आणि परीक्षेसाठी AI टूल्स वापरण्याची परवानगी दिली होती, पण एकही निवडले गेले नाही. का ते जाणून घ्यायचे आहे का? तर हा 1 मिनिट व्हिडिओ नक्की पहा. पुढील 10 व्हिडिओंच्या मालिकेत AI टूलशी प्रभावीपणे आणि स्मार्टपणे कसे संवाद साधायचा ते शिकू. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. चला 1 मिनिटात बघूया AI टूल्स वापरण्याचे परफेक्ट डूज आणि डोंट्स. क्विक रनडाऊन म्हणून तुम्ही स्मार्ट वापर करू शकाल. डू 1. AIला पार्टनर समजा, बॉस नाही. तो तुमचा सहकारी आहे, पर्याय नाही. ब्रेनस्टॉर्मिंग आणि ऑटोमेशनसाठी वापरा, निर्णय घेण्यासाठी नाही. डू 2. सगळं व्हेरीफाय करा. AIचं उत्तर नेहमी बरोबरच असेल असं नाही, म्हणून ट्रस्टेड सोर्सेसनी तपासा. डू 3. प्रायव्हसी प्रोटेक्ट करा. पासवर्ड, डिझाईन किंवा क्लायंट डेटा कधीही अपलोड करू नका. डू 4. लिमिटेशन समजा. AIला भावना, संदर्भ किंवा जजमेंट समजत नाही. तुमचा अनुभव वापरा. डू 5. एफिशियन्सीसाठी वापरा. फॉर्मॅटिंग, समरायझिंग वा कोडिंग हेल्पसाठी AI बेस्ट आहे. पुढचा, ह्युमन इन द लूप ठेवा. प्रत्येक क्रिटिकल टप्प्यावर मानवी रिव्ह्यू ठेवा. ट्रान्सपरंट रहा. जर AI वापरलं असेल तर स्पष्टपणे मेन्शन करा. डॉक्युमेंटेशन ठेवा. कोणतं मॉडेल, कोणते प्रॉम्प्ट्स, कोणत्या आउटपुट्स. एथिकल रहा. बायस दुर्लक्षित करू नका आणि थिंकिंग थांबवू नका. AI सपोर्टसाठी आहे, रिप्लेसमेंटसाठी नाही. शेवटी एथिकल रहा, शिकत रहा आणि AIला तुमचा स्मार्ट पार्टनर बनवा. परफेक्ट डोंट्स फॉर AI टूल्स वापरताना लक्षात ठेवा, AI आउटपुट्सवर नेहमीच विश्वास ठेवू नका. तपासून बघा आणि व्हॅलिडेट करा. सेन्सिटिव्ह माहिती जसं की ट्रेड सिक्रेट्स किंवा इंटरनल डॉक्युमेंट्स कधीच अपलोड करू नका. AI वापरून भ्रामक माहिती, फेक न्यूज किंवा डीप फेक्स तयार करू नका. नेहमी एथिकल रहा. ओव्हर ऑटोमेशन टाळा. विशेषतः जिथे सेफ्टी किंवा कंट्रोल सिस्टम्स आहेत तिथे ह्युमन ओव्हरसाईट ठेवा. AIने तयार केलेला कंटेंट स्वतःचा म्हणून पुन्हा दर्शवू नका. नेहमी स्पष्ट करा. अनव्हेरिफाईड टूल्स टाळा. केवळ विश्वासार्ह प्लॅटफॉर्म्स वापरा. आणि सर्वात महत्त्वाचं, AIवर पूर्ण विश्वास ठेवू नका. क्रिटिकल थिंकिंग वापरा आणि कॉपीराईट तपासा. रिस्पॉन्सिबल AI वापरून स्मार्ट बनूया. AI आता केवळ एक साधन नाही, तर निर्णय प्रक्रिया आणि इनोव्हेशनचं मुख्य इंजिन बनलं आहे. शिक्षणात AI ड्रिव्हन प्लॅटफॉर्म्स अडॅप्टिव्ह लर्निंग देतात आणि डेटा आधारित इन्साइट्सने प्रशिक्षण अधिक प्रभावी बनवतात. आरोग्य क्षेत्रात मेडिकल इमेज अनालिटिक्स आणि प्रेडिक्टिव्ह मॉडेल्समुळे निदान आणि उपचार जलद आणि अचूक होत आहेत. उद्योग आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये AI बेस्ड प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स आणि जनरेटिव्ह डिझाईन उत्पादन क्षमता वाढवतात. व्यवसाय विश्लेषणात AI ग्राहकांचा इंटेंट ओळखून हायपर पर्सनलाइज शिफारसी देतो आणि डिमांड फोरकास्टिंग अधिक अचूक करतो. कृषी आणि ऊर्जा क्षेत्रात सेन्सर्स व मशीन लर्निंग मॉडेल्स रिअल टाइम निर्णय सक्षम करतात. वाहतूक आणि लॉजिस्टिक्समध्ये इंटेलिजंट रूट ऑप्टिमायझेशन आणि ऑटोनॉमस सिस्टम्स कार्यक्षमता वाढवतात. सायबर सिक्युरिटीमध्ये अनॉमली डिटेक्शन आणि ऑटोमेटेड रिस्पॉन्स फ्रेमवर्क्स सतत संरक्षण देतात. थोडक्यात, AI आपल्या प्रत्येक क्षेत्रात डेटा ड्रिव्हन, अडॅप्टिव्ह आणि स्केलेबल भविष्यास आकार देत आहे. आणि हीच खरी दिशा, जिथे मानवी कल्पकता आणि मशीन इंटेलिजन्स एकत्र येतात.
तर मित्रांनो, इतकंच होतं आजचं एपिसोड. नेक्स्ट जेन प्रॉम्प्टिंग स्टार्ट स्मार्ट. AI जर योग्य पद्धतीने वापरलं तर ते फक्त वेळ वाचवत नाही, तर तुमच्या विचार करण्याचा, क्रिएट करण्याचा आणि प्रश्न सोडवण्याचा मार्गच बदलून टाकतं. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा एपिसोड चुकवू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा सो यू विल गेट नोटिफाईड पुढचा एपिसोड प्रकाशित होताच. आणि आता तुमची वेळ. ट्राय प्रॉम्प्टिंग ॲट युअर एंड. AI कडून वेगवेगळी उत्तरे मिळवून पहा, एक्सपेरिमेंट करा क्रिएटिव्ह, टेक्निकल किंवा फन प्रॉम्प्ट्सनी, आणि तुमचे अनुभव किंवा प्रश्न खाली कमेंट्समध्ये शेअर करा. जर तुम्हाला कोणता AI रिलेटेड प्रॉम्प्ट टाईप किंवा क्वेरी खास जाणून घ्यायची असेल तर खाली कमेंट्समध्ये टाका, कारण ते आम्ही येणाऱ्या पुढच्या एपिसोडमध्ये समाविष्ट करू शकतो. एपिसोड 2 मध्ये आपण पाहणार आहोत प्रॉम्प्टिंग बेसिक्स, आस्क राईट. AI ला योग्य उत्तर मिळवायचं असेल तर तुम्ही योग्य प्रश्न विचारायला शिकायला हवं, कारण योग्य प्रश्न म्हणजे अर्ध उत्तर तयारच असतं. स्टे ट्यून्ड आणि लक्षात ठेवा, थिंक स्मार्ट, प्रॉम्प्ट स्मार्टर.